मेंदूचं आरोग्य हा मेंदूचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके, गिळणं, बोलणं, जागरूकता आणि शरीर मेंदू यांच्यातील संदेशवहन हे सगळं कार्य मेंदूद्वारेच नियंत्रित केलं जातं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य बिघडू नये म्हणून सुरुवातीला काही सूक्ष्म पण धोक्याची लक्षणं नक्कीच दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याकडे लक्ष द्या आणि योग्य ते उपचार नक्कीच घ्या. पहिलं लक्षण म्हणजे सतत चक्कर येणे, थकवा जाणवणे, चालताना डगमगणे, सरळ चालता न येणे, अचानक चक्कर वाढणे. याचं कारण म्हणजे आरोग्याचा तोल आणि हालचाली नियंत्रित करतो. बोलण्यात बदल होणं, शब्द अस्पष्ट ऐकू येणं, तोंडातून नीट शब्द न निघणं, बोलताना जीभ जड वाटणं ही लक्षणं स्ट्रोकचे संकेत असू शकतात. त्याचप्रमाणे गिळण्यास त्रास होणं, पाणी प्यायलं की खोकला येणं, अन्न गिळताना अडथळा जाणवणं, लाळ तोंडातून बाहेर येणं. मेंदूचा गिळण्याच्या क्रिया नियंत्रित करताना अडथळा निर्माण होतो म्हणून असं होतं. दृष्टीसंबंधित समस्या, दृष्टी दुहेरी होते, डोळे नीट हलत नाहीत, एक डोळा बंद न होणं, चेहऱ्यावर कमजोरी जाणवणं, शून्यपणा जाणवणं, चेहऱ्याची एक बाजू वाकडी दिसणं, हसताना चेहरा समतोल न राहणं, गाल ओठ सुन्न वाटणं, हातापायात अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवणं, एका बाजूचा हात किंवा पाय कमजोर होणं, वस्तू पकडताना हातातून पडणं, पाय उचलायला जड वाटणं, श्वासोच्छवासामध्ये बदल होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, श्वास खूप वेगाने किंवा खूप हळू घेणं, झोपेत श्वास अडखळणं हे अतिशय गंभीर लक्षण आहे. अचानक खूप झोप येणं किंवा शुद्ध हरपणं, सतत गुंगी येणं, बोलताना मध्येच झोप लागणं, शुद्ध हरपल्यासारखी अवस्था होणं, मळमळ, उलटी आणि डोकेदुखी वाढणं, विशेषतः सकाळी जास्त, औषधांनी आराम न मिळणं. मेंदूच बिघडण्याची संभाव्य कारणं म्हणजे स्ट्रोक येतो, मेंदूतील गाठ आणि संसर्ग जसं की मेंदूज्वर किंवा TB, जास्त BP किंवा डायबिटीज. त्याचप्रमाणे अपघाताने झालेली इजा जर असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. खालीलपैकी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घ्या. बोलता न येणं, चक्कर येणं, उलटी होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चेहरा वाकडा होणं, हातपाय अचानक कमजोर होणं. मेंदू सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घ्या. BP आणि साखर नियंत्रणात ठेवा, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, दररोज चालण्याचा व्यायाम करा, प्राणायाम करा, मीठ, जंक फूड कमी करा, पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी ठेवा. यासारख्या चांगल्या सवयी जर तुम्ही लावल्या तर नक्कीच तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि तुम्ही निरोगी जीवन नक्कीच जगू शकता.